राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे आजोबांवर जीवघेणा गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात मुळा धरण परिसरातून अटक केली आहे। आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, मोबाईलसह एकूण 2,04,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 मे रोजी सकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास मोमीन आखाडा येथील दगडू गंगाराम कोहकडे यांच्यावर त्यांच्याच नात्यातील प्रवीण बाबासाहेब कोहकडे वय वर्ष 22 याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता। जुन्या वादातून व गुन्हा दाखल करण्याच्या कारणावरून फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 624/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 109 तसेच आर्म्स ॲक्टच्या कलम 7/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करून त्यांचा शोध सुरू करण्यात आला। तपासादरम्यान आरोपी बारागाव नांदूर ते मुळा धरण परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे LCBच्या पथकाने तातडीने परिसरात सापळा रचला। यावेळी काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला एक युवक विना नंबर मोटरसायकलवरून जाताना आढळून आला। संशयावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रवीण बाबासाहेब कोहकडे राहणार मोमीन आखाडा तालुका राहुरी असे सांगितले। झडती दरम्यान आरोपीकडून 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, 4,000 रुपये किमतीची 4 जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, कट्टा ठेवण्याचे लेदर पाऊच तसेच काडतुसांच्या रिकाम्या पोंगळ्या असा एकूण 2,04,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत।